नमस्कार, मी ॲडव्होकेट संजय पाटील. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. पाहूया दिवसभरातील घडामोडी. मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती असा गौप्यस्फोट करत बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे दोघे मामा भाचे जनतेला मामा बनवित आहेत का सवाल करत सांगितलं तो किस्सा. पाहूया काय आहे तो किस्सा. 2019 विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला अण्णाही भाजपमध्ये होता, मी तर भाजपमध्येच होतो. आमचे बाळाभाऊ विद्यमान इथे आमदार होते, मंत्री होते. अण्णाची स्वाभाविक अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता. आता खरं त्या मामा भाचेचं मला आज ताकद गणितच कळलं नाही. मला कळतच नाही मामा भाचे दुसऱ्याला मामा बनवतात का काय. लय हातवर आले, हातवरती आले. पण मला असं वाटतं की मला तो प्रसंग आजही आठवतो की काय असते. आणि जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादी दिलं, तुझं तिकीट कट झाले, चंद्रकांत दादा आले, आता तू माझ्याबरोबर चल. मी म्हटलं बाबा मी दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस. तर म्हणला नाही ना आता मी परतीचे दोर कापले, हीच भाषा होती त्याची. परतीचे दोर मी कापले म्हणला आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं. मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं. पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की बघ तुझा पण आता मतदारसंघ गेला, दादा आले, आता तू पण जर दोघं एका वेळेला आमदार. पण ठीक आहे, नियतीने ठरवलं होतं तू इथं काम करायचं, मी तिकडे काम करायचं. मला हा सगळा प्रवास आम्ही खूप सर्वसामान्य कार्यकर्ते होते. प्रतिकूल काळातले एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आम्ही सगळे आहोत. त्यामुळे सगळं काम करत असताना जनता जनार्दनाचा आशीर्वाद हा आमच्यासाठी खूप मोलाचा असतो. आणि म्हणून आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी जेव्हा काम करतो तेव्हा माझी ही प्रामाणिक भावना आहे की ते तुमच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं अशक्य आहे. आणि म्हणून इतका भरभरून आशीर्वाद आपण आपल्या लोकप्रतिनिधींना देत आहे. मगाशी म्हणाल तसं की एखाद्याच्या बाबासाहेब म्हणाले वाढदिवसाला मला कुठे इतकी गर्दी दिसत नाही, तर ही कुठेही मला असं वाटतं की प्रेमापोटी आपुलकीनं आलेली ही सगळी गर्दी आहे, ही सगळी आपुलकी या ठिकाणी मला दिसती आहे. आणि म्हणून अधिक न बोलता पुन्हा एकदा तिकडनं मागणं आवाज येतील, टाळ्या वाजवायला लागतील म्हणून मी लवकर थांबायचा विचार करतो. तर अण्णांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय विचार केला तर लोकउपयोगी कामांचं आज लोकार्पण केलं पाहिजे. आपल्या वाढदिवसाला काय विचार केला की जनतेच्या विकासाच्या कामासाठीचं भूमिपूजन झालं पाहिजे, उद्घाटन झालं पाहिजे, असा विचार करणारा लोकप्रतिनिधी म्हणजे आपला सुनील अण्णा आहे. मी त्याला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्या मावळच्या जनतेच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो, त्याचं अभिनंदन करतो. आता मी नव्हतो आठवण करणं, तुम्हाला आठवण करून दिली, विमानाचं सांगा म्हणला. तर परत मला मावळात यायचं आहे. मी आत्ता हो म्हटलं नाही झालं तर, पण मला कळलं की हे दोघं मिळून करणार आहेत. आता हे दोघं मिळून कार्यक्रम करणार आहेत. तुम्ही विमानाची चिंता करू नका, मला पैसे आले की मी विमान तयार ठेवतो. इतकी चिंता सोडा. आता तुम्ही इथं जा नाही तर विदेशात जा, फक्त पैसे तेवढे बरोबर पाठवा, नाही तर माझी नोकरी जाईल. अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.